नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आता रात्रीचे 10 वाजले, टेम्परेचर 1 डिग्री आहे आणि आम्ही करंटली आहोत हेल्सिंकीमध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, हे हेल्सिंकीचं ट्रेन स्टेशन आहे आणि आम्ही इथून आज ट्रेन पकडणार आहोत रोवानियामीला। सो रोवानियामी हे थोडंसं लॅपलँड रिजनमध्ये येतं, थोडंसं नॉर्थ ऑफ फिनलँड, की जिथे आर्टिक लाईन गेलेली आहे आपली। मी तुम्हाला हिस्ट्री सांगेनच, बट आर्टिक लाईनच्या वरती आहे रोवानियामी। सो तुम्ही जर रोवानियामीला गेलात किंवा लॅपलँड या एरियामध्ये गेलात, तुम्ही ऑफिशियली आर्टिक सर्कलमध्ये आलात अर्थच्या। सो तो एक्सपिरियन्स पण आम्ही घेणार आहोत या ट्रिपमध्ये। आणि तिथे जाण्यासाठी ना आम्ही फ्लाईट किंवा बस यूज करणार आहोत, बट आम्ही यूज करणार आहोत ट्रेन। आणि त्या ट्रेनला सांताक्लॉज ट्रेन असं म्हणतात, कारण की रोवानियामी हे सांताक्लॉजचं विलेज आहे, ते सांताक्लॉज राहतो असं म्हणतात। ऍक्च्युअली सांताक्लॉज आहे, बट द मी वन। सो आम्ही त्याला भेटायला जाणार आहोत सांताक्लॉजला। आणि तिथे आसपास बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, खूप सारे स्पॉट्स आहेत की जे आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। त्यामुळे खूप मजा येणार आहे त्या सिटीला एक्सप्लोर करायला। प्लस आजचा जो ट्रेन सफर आहे, ट्रेन जर्नी आहे, ती पण एकदम स्पेशल राहणार आहे, कारण की मी तरी अशा कधी ट्रेन जर्नीमध्ये ट्रॅव्हल नाही केला। तिथे आमचं स्वतःचं सेपरेट केबिन असेल, केबिनचं वॉशरूम असेल, शॉवर सकट तो कसा, कुठे आणि काय, तर हे आपण सगळं बघणार आहोत। आता 10 वाजलेत, सो आमची ट्रेन आहे 11:15 वाजता। सो अजून एक 1.25 तास आहे। सो थोडंसं खायला घेतलंय, सो आम्ही आता ट्रेन स्टेशनला जातोय। मी बॅगा सकाळीच ठेवल्या होत्या तिथे, सो त्या पिकअप करून आम्ही 11:15 वाजताच्या ट्रेनची वाट बघतो। सो स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये, कारण की एक दुसरा अजून एक एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला मिळेल। सो स्टे ट्यून। सो ही आहे आपली ट्रेन रोवानियामी, 11:15ची 23:13, आणि ती इथे या प्लॅटफॉर्मवरच येणार आहे। अजून ट्रेन नाही आली, बट आम्ही वाट बघत थांबलो आहे। सगळेच खूप लोक आहेत, इकडे पण आहेत, इथे पण आहेत, त्यामुळे या मजा येणार आहे या ट्रेनमध्ये, सांताक्लॉज एक्सप्रेसमध्ये। सो ही आलेली आहे आपली सांताक्लॉज ट्रेन, सांताक्लॉज विलेजला जाणारी ट्रेन। सो ही अशी आहे, वरती तुम्हाला डेक्स दिसत आहे, डबल डेकर ट्रेन आहे ही। आणि हे तुम्हाला जे दिसत आहे, हे इथे सांताक्लॉज फिनलँड असं लिहिलेलं आहे, सो तुम्ही बघू शकता। या सो आमचा डब्बा कोणता आहे तो बघितला पाहिजे, आणि देन चढायचं आहे आम्हाला डब्यात। अरे बापरे, पुढे आहे वाटतं, खूप मोठी ट्रेन आहे, गुड ॲक्च्युली। फायनली आम्हाला आमचा कोच सापडला। सो हा 60 नंबरचा कोच आहे आणि अप्पर डेकवर रूम्स आहेत आमच्या, म्हणजे एकच रूम आहे बेसिकली। सो 213 आणि 214। येस, 216, 215, 213, 214, येस। सो ही आहे आमची रूम, छोटी बेड, ठीक आहे। इकडे बाथरूम आहे, बट मी प्रॉपर टूर देईन, थोडंसं सेट होऊ दे। सो ही रूम आहे आणि मी डोर बंद करतो। सो आहे, छोटी रूम आहे, बट सगळ्या गोष्टी आहेत। सो फर्स्ट ऑफ ऑल इथून आरसा आहे, इथे तुम्हाला टेम्परेचर कमी करायचं जास्त करायचं कंट्रोल दिला आहे। इथे एक चार्जिंग पोर्ट आहे, हे सगळे इन्स्ट्रक्शन आहेत। हा लाईट आहे, हा लाईट चालू बंद असा होतो। त्याच्यानंतर इथे 2 हँगर्स आणि 2 हुक दिलेत तुमचं अडकवायला काही, आणि इथेही 2 हुक आणि 2 म्हणजे जॅकेट वगैरे तुम्ही अडकू शकता। आणि ही आहे की, सो 1-2 की असतात। सो ही की अशी घालून तुम्ही तुमचं डोर ओपन करू शकता। इथे एक छोटीशी स्पेस आहे बसून बघायला ॲक्च्युली बाहेर, ही या खिडकीतनं। अजून ट्रेन निघाली नाही आहे। आणि हे आहेत 2 बंक बेड थोडेसे आईस स्पेस आहेत, म्हणजे
नाही, नॉर्मल व्यक्तीला पुरेल एवढा बंक बेड आहे. आणि बंक बेडच्या इथे पण खूप सारे कंट्रोल्स आहेत. सो इथे हा लाईट आहे. सो तुम्ही रात्री काय तुम्हाला जर वाचायचं वगैरे असेल तर मेन लाईट जो आहे तो बंद करून तुम्ही वाचू शकता. इथे पण एक पोर्ट दिलंय खाली झोपण्याला. आणि हा टायमिंग आहे प्लस हा अलार्म आहे, म्हणजे आवर्स मिनिट सेट. आणि हे अलार्मचं साईन, हे मला माहीत नाही काय आहे, बट आय डोंट नो. बट इथं CH आणि प्लस मायनसचं साईन आहे, प्लस या इन्स्ट्रक्शन्स. सो बेड प्रिटी मच कम्फर्टेबल आहे आय वुड से. आणि हा वरचा बेड, वरच्या बेडला त्यांनी थोडेसे बेल्ट्स दिलेत. सो जो कोण वरती झोपणार आहे तो पडू नये म्हणून. त्यामुळे इथे पण असा हा बेड दिलाय. आणि इथे पण तेच कंट्रोल्स आहेत की जे खाली होते. इथे बेसिकली लाईट आहे की जो तुम्ही ऑन ऑफ करू शकता. इथे चार्जिंग पोर्ट आहे आणि इन्स्ट्रक्शन आहेत. सो अशी ही छोटीशी रूम तुमची होऊ शकते. आणि आता मेन पार्ट म्हणजे किचन. सो किचन पण खूप स्वच्छ आणि बऱ्यापैकी मोठं आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या वॉशरूममध्ये मी किचन म्हटलं का, या वॉशरूममध्ये WC पण आहे आणि या WCचा शॉवर पण होतो. तर कसा होतो ते आपण आता बघू. सो हे कम्प्लीट WC आहे. आणि इथे एक खटका आहे. सो हा खटका जर तुम्ही ओढलात आणि जर तुम्ही हा इकडे केलात असा, तर हा तुमचा तयार झाला शॉवर. सो खूप अमेझिंग आहे ही कन्सेप्ट. आणि आय गेस हे लॉक कसं, इथे असं हा खटका दाबून लॉक करता येतो. सो हा लॉक एनिवेज ठीक आहे. हा इथे शॉवर आहे, लॉक होत नाही. मला बघितलं पाहिजे का नाही, बऱ्यापैकी आहे. शॉवरमध्ये गरम पाणी तर फॉर शुअर असेलच. सो और आय डोंट नो, पुश म्हणलेलं आहे इथे. सो ठीक आहे. सो पाणी अजून आलेलं नाही आहे, बट ठीक आहे. हा शॉवर इथं आहे. तुम्हाला वाटलं असतं नंतर तो ओपन करून दाखवीन मी, त्याचं पूर्ण बघीन कसं हे कसं अडकवायचं आणि हा कसा पुश करायचा. सो येस, प्रिटी मच दॅट्स इट. आणि हे खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं आम्हाला, म्हणून मला याचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता की एकाच WC मध्ये आणि एकाच WC मध्ये WC प्लस एकाच बाथरूममध्ये WC आणि शॉवर. येस, सो ही अशी छोटीशी रूम आहे आमची नेक्स्ट 12 तास. सो मगाशी मला तुम्हाला काय शॉवर दाखवता नव्हता आला आणि मला रिअलाइज झालं की मी खूपदा किचन म्हणलं, बट हे किचन नसून पुन्हा एकदा वॉशरूम आहे. नो किचन बट इट्स वॉशरूम. सो या, सो मगाशी आपण हा खटका उडला होता आणि इथे एक वरती एक काय लॉक आहे बेसिकली. थोडंसं दात ढकललं की हे लॉक होऊन जातं. सो हा असा तुमचा हा शॉवर रेडी झाला. आणि शॉवरच्या इथे हे नाही आहे, हे गरम आणि थंडचं कंट्रोल आहे, हा इथे आहे. तर हे तुम्ही पुश केलं तर तुम्ही बघू शकता की पाणी येत आहे. पाणी ना थंड आहे ना गरम आहे, अगदी एक वॉर्म आहे. म्हणजे काहीच तुम्हाला ते काय म्हणतात त्याला गरम पाणी नाही आहे फॉर शुअर. आणि हे टाइम बेस्ड आहे. सो तुम्ही इथे असं ते ओपन करू शकता. आणि सकाळी तुम्ही जर तुम्हाला काय आंघोळ करायची असेल तर तुम्ही करू शकता. सो हे असं आहे. हे मगाशी दाखवायचं राहिलं होतं, मला ते कळलं नव्हतं की कसं अडकवायचं आहे ते. सो ते आता कळलं. सो मी मस्त आहे, म्हणजे मला आवडलं. बट गरम पाणी असेल तरच, अदरवाईज नाही. सो येस, सो ट्रेन आहे निघाली.
बरोबर सुटली 23:13ला, 11:15ला एका स्टेशनवर थांबली होती आणि आता परत निघाली आहे. सो राईट टाइम निघाली आहे, सो राईट टाइम पोहोचेल. सो इथे चांगली सोय केलेली आहे, खिडकी शेजारी बसून बाहेर बघायची. सो तर रात्री तर काही दिसणार नाही फॉर शुअर, बट उद्या सकाळी जेव्हा लॅपलँडमध्ये ॲक्च्युली एंटर करू तेव्हा मस्त व्हाईट चादर दिसेल. इथे पण आहे बट एवढी दिसत नाहीये, तुम्हाला कळत असेल तर. बट उद्या मस्त उजाडलं की मस्त बघता येईल. सो गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं लॅपलँडमध्ये. सो आम्ही लॅपलँड या रिजनमध्ये ॲक्च्युली एंट्री केली आहे. सो ऑफिशियल एंट्री करू आम्ही द नेक्स्ट स्टेशनला. द नेक्स्ट स्टेशन येणार आहे ओलू. ओलू नावाचं स्टेशन येते. ही ट्रेन ऑलमोस्ट 20 मिनिटं थांबते. बट मी तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो एकाच मिनिटात. बट ओव्हरऑल रूम खूप छान होती, झोप वगैरे व्यवस्थित लागली. वॉशरूम आणि त्याचं शॉवर ते पण खूप छान होतं. सो रेकमेंडेड आहे आणि खरंच रेकमेंडेड आहे, कारण की सिटिंग पण आहे आणि अशा केबिन्स पण आहेत पण जिथे वॉशरूम्स नाही आहे, बाथरूम नाही आहे. त्याही तुम्हाला मी दाखवेन. बट ही खरंच रेकमेंडेड आहे की तुम्ही आरामात झोपून येऊ शकता रात्रभर. आणि वॉशरूम तर आहे, त्यामुळे उठून कुठे जायची भानगड नाहीये. सो मी तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवतो बाहेरचा. सो हा आहे असा व्ह्यू. सो फक्त आणि फक्त बर्फ आहे. सो तुम्ही बघू शकता इथे. तुम्हाला माझ्या आवाजात पण एक थोडासा चेंज झालेला वाटत असेल. सो हा नुसता असा बर्फ आहे. सो आता थोडा मी फ्रेश होऊ आणि आम्ही थोडंसं इथे पॅन्ट्री कार आहे, त्यांचं रेस्टॉरंट आहे, तिथे ब्रेकफास्टसाठी जाऊ आणि थोडीशी ट्रेन एक्सप्लोअर करू. सो तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि ट्रेन एक्सप्लोअर करा. सो आपण चालू आहे रेस्टॉरंटमध्ये. सो हे काइंड ऑफ रेस्टॉरंट आहे ट्रेनमधलं आणि इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला खायला आणि ह्याला मिळतात. क्रोसो, कॉफी, टी मस्तपैकी तुम्ही बसू शकता. पुढेही सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे बरोबर मग तुम्ही व्ह्यूचा आनंद घेऊन तुम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट करू शकता. सो आम्ही तेच करणार आहे आता. सो आम्ही घेतलेले आहेत 2 क्रोसो, एक सिनेमन बन आणि एक कॉफी. आणि हे सगळे नाश्त्याचेच आयटम आहेत, म्हणजे ब्रेकफास्टचेच आयटम आहेत. क्रोसो किंवा सँडविच, बीफ सँडविच किंवा सलामी सँडविच वगैरे वगैरे. बट आता मी व्हेजिटेरियन ऑप्शन घेतले आणि तुम्ही बघू, आणि ऑरेंज ज्यूस घेतलं ऑफकोर्स. आणि बघू शकता की तुम्ही हे खात बघू शकता हा बाहेरचा व्ह्यू. सो इट्स प्रिटी चिल ॲक्च्युली. मस्तपैकी सिनरी तुमच्या समोर, खाणं तुमच्या तोंडात आणि ट्रेन जातीये. सॉरी काय पण मला बोललो बट समजून घ्या. सो आम्ही आता खाली उतरलो आहे. एक ट्रेन स्टेशन आहे ओलू नावाचं, इथं आमची ट्रेन थांबली आहे. मला मागे दिसत असेल ही आमची ट्रेन आहे सगळी. आणि खूप बर्फ आहे, खूप जास्त. सो मी तुम्हाला टर्न करून दाखवतो. सो एवढा सारा बर्फ आहे इथे आणि हे ते आहे स्टेशन ओलू. सो इथे ही ट्रेन ऑलमोस्ट 20 मिनिटं वगैरे थांबते. सो ही आहे आमची सांता क्लॉज एक्सप्रेस. आणि आता इथून जवळजवळ 3 तास अजून रिमेनिंग आहे
3 तास 10 मिनटं वगैरे. सो अजून आपल्याला 3 तास जायचं आहे. सो जातो आम्ही ट्रेनमध्ये, कारण की कधी पण निघू शकते, बंद होऊ शकते, डोंट नो. आणि इथे परवडणार नाही राहिलं तर. सो आम्ही आता आज जातो ट्रेनच्या. या ज्या केबिन्स आहेत या खालच्या केबिन्स आहेत, खालच्या रूम्समधल्या, की जिथे अटॅच वॉशरूम नाही आहे. सो इथे पण तुम्हाला स्पेस साठी जागा मिळते, 2 बंक बेड मिळतात, बट ह्याची प्राईस पण कमी असते. बट इथे तुम्हाला वॉशरूमसाठी जागा नाही, म्हणजे कॉमन वॉशरूम असतं सगळ्यांसाठी, ते तुम्हाला यूज करावं लागेल. सो हा एक अजून एक टाईप ऑफ कॅबिन आहे. सो खालच्या ज्या केबिन्स आहेत त्यांच्यासाठी हे WC आहे. इथे वॉशरूमची सोय आहे आणि इथून परत वरती जायला इथे पण एक रूम आहे आणि शॉवर त्यांचा इथे आहे. सो हा एक कॉमन एरिया आहे, कॉमन स्पेस, की जिथे ते शॉवर हे करू शकतात. आणि तिकडे WC हे प्रत्येक डब्यात असतं. सो प्रत्येक डब्यात इथे WC आहे आणि हा इथे शॉवर आहे, बट कॉमन. सो हा एक अजून एक टाईप आहे रूमचा. सो इथे तुम्ही बघू शकता की इथे हा पेट फ्रेंडली केबिन आहे. इथे पेटसाठी ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे स्टोरेजसाठी जागा पण मिळते. सो इथे तुम्ही बॅगा वगैरे वरती ठेवू शकता, विच इज गुड. म्हणजे इथे या पॅसेजमध्ये तुम्हाला वावरायला खूप छान जागा मिळते. आता मी एका रूममध्ये बसलोय. ही प्रॉपर फक्त मोबाईल रूम आहे. म्हणजे तुम्ही इथे मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर काम करू शकता आणि इथे बसू शकता. सो खूप एका ट्रेनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो खूपच छोटी आहे, दिसणार पण नाही. इथे लॅपटॉप तुम्ही ठेवू शकता, बसू शकता आणि ही सगळी आहे अशी रूम. पण असं काय नॉईज कॅन्सलेशन नाही वाटत आहे मला, कारण की आवाज तर येतोच आहे. सो हे कितपत आहे काय आहे माहीत नाही, बट मे बी तिकडे कोणाला डिस्टर्ब होऊ नये सिटिंग अरेंजमेंटच्या इथे, त्यामुळे मे बी दिली असावी. आणि आता आम्ही आलेलो आहोत सिटिंग कंपार्टमेंटमध्ये. सिटिंग कंपार्टमेंटमध्ये कम्प्लिटली बसायला वगैरे जागा असते. ॲक्च्युली क्वाईट झोन आहे, त्यामुळे इथे जास्त बोलता येत नाही म्हणून मी खूप हळू बोलतो आहे. आय होप तुम्हाला ऐकायला येईल. सो हा सगळा म्हणजे हा एक डबा, त्याच्या पुढचे 2 डबे हे पूर्ण सिटिंग आहेत. सो तुम्हाला दाखवू शकतो की असे हे सिटिंग्स जे असतात, सिटिंग चेअर ही अशी असते. सो इट्स व्हेरी गुड. आणि याचं सर्वात तिकीट कमी आहे सिटिंग अरेंजमेंटचं. त्याच्यानंतर केबिन्स ज्या ग्राउंड फ्लोअरवर असतात बट त्यांना बाथरूम नसतं, त्या सेकंड प्राईस असतात. आणि देन वरच्या केबिन तिथे अटॅच बाथरूम असतं. सो मी तुम्हाला प्राईस थोड्या वेळातच सांगतो, कारण मला जास्त बोलता येणार नाही. इथे कम्प्लीट क्वाईट झोन. इथे सुद्धा तुम्ही सायकल वगैरे घेऊन जाऊ शकता आणि सायकल ठेवायला पण इथे सोय आहे. सो हा कम्प्लीट एरिया सायकल ठेवण्यासाठी आहे. वरती पण आहेत लगेजसाठी वगैरे, बट हा मेनली आहे सायकल स्टोरेज डब्बा किंवा सायकल स्टोरेज एरिया. आणि सिमिलरली इथे बॅग्स वगैरे ठेवायला पण आहेत. आणि ॲक्च्युली ऑल्सो प्रायव्हेट केबिन पण आहे तिथे, हे खाली बसून पण प्रायव्हेट केबिन. सो इथे लोक असतील नाही, हा इथे पण हा स्पेस आहे, बॅग्स वगैरे ठेवायला स्पेस आहे. अशाच याच्यामध्ये अशाच रूममध्ये तिकडे सिटिंग अरेंजमेंट होती, म्हणजे 2 इकडे सीट्स 2 इकडे सीट्स. तो इट्स काइंड ऑफ प्रायव्हेट सिटिंग सारखं त्यांनी केलं होतं. इकडे पण तसंच बॅग्स वगैरे ठेवायला आहे. 2 किंवा 4च फक्त होत्या, 2 डब्यांमध्ये 2-2. सो या, आणि
एका रूम मध्ये, या एका रूम मध्ये 4 सीट, 2 इकडे 2 इकडे. पुन्हा एकदा नमस्कार. मगाशी आपण ज्या सिटिंग अरेंजमेंट किंवा केबिनच्या सगळ्या टाइप्स बघितले, तर तुम्हाला आता प्राइसिंग सांगून देतो, सो तुमच्या लक्षात येईल. सो आपण जी सिटिंग अरेंजमेंट बघितली त्याची प्राइस आहे, त्याला इको क्लास म्हणतात, तर त्याची प्राइस आहे साधारणपणे €35 पर पर्सन. सो त्याचे 3 डबे आहेत, तर तुम्ही ती बुक करू शकता. आणि जर तुम्हाला अजून कम्फर्ट हवा असेल तर तुम्ही जी सीट बुक करताय त्याच्या बाजूची सीट पण बुक करू शकता. आणि ती सीट बुक करण्यासाठी साधारणपणे €14 तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. म्हणजे मोर कम्फर्ट, की सामान किंवा तुमचे जॅकेट्स वगैरे तुम्ही त्या सीटवर ठेवून आरामशीर तुम्ही त्यावर बसू शकता, किंवा 2 सीटवर तुम्ही झोपू पण शकता. सो तो एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे, विच इज व्हेरी गुड. म्हणजे सेकंड सीटची फुल प्राइस पे न करता €14 एक्स्ट्रा पे करायचे या €34 मध्ये, आणि तुम्ही ते पूर्ण 2 सीट्स तुमच्यासाठी बुक करू शकता. त्यानंतर डाऊनस्टेअर्स मध्ये जे कॅबिन्स होते तिथे बाथरूम नव्हतं, फक्त बंक बेड्स आणि स्टोरेजसाठी स्पेस वगैरे वगैरे, तर ते फक्त डाऊनस्टेअर्सला आहेत, अपस्टेअर्सला नाही आहेत ते. तर त्या केबिनची प्राइस आहे साधारणपणे €105 पर केबिन. म्हणजे तुम्ही जरी एकटे असाल तरी तुम्हाला केबिन बुक करावं लागतं. तुम्ही एक बंक बेड बुक करू शकत नाही, जसं आपल्या इंडियामध्ये असतं इंडियन ट्रेन्समध्ये, की एकच सीट आणि एक देन बंक बेड, असं नाही. हे तुम्हाला बुक करायची असेल तर पूर्ण केबिनच बुक करावे लागते. सो त्या डाऊनस्टेअरच्या केबिनची प्राइस आहे €105 पर केबिन. इथे पर केबिन आहे, आपण जनरली पर पर्सन म्हणतो, पर केबिन आहे. मग तुम्ही 2 लोक असाल तर डिवाइड बाय 2 होईल ती, आणि साधारणपणे €50 ते €55 पर पर्सन येऊ शकते ती. आणि ज्या केबिनमध्ये आम्ही आता आहोत त्या केबिनला अटॅच वॉशरूम आहे, तर त्या केबिनची प्राइस आहे €125 पर केबिन. सो थोडीशी वाढते कारण की अटॅच वॉशरूम असल्यामुळे, बट एवढा चेंज नाहीये. साधारणपणे €25 €20 ऍडिशनल आहेत. सर तुम्हाला अगदीच कम्फर्ट हवा असेल वॉशरूमला किंवा WCला बाहेर जायचं नसेल, थंडीचं ऑफकोर्स थंडी खूप असते इथे, ट्रेनमध्ये वाटत नाही एवढं, बट स्टील तुम्ही ही अपस्टेअर्सवाली केबिन बुक करू शकता. आणि त्याची प्राइस आहे €125. या व्यतिरिक्त यांच्या सगळ्यांच्या मध्ये साधारणपणे €9 ते €11 सर्व्हिस टॅक्स लागतो. सो तो फक्त मी यात इन्क्लूड नाही केला, तुम्हाला प्युअर फक्त प्राइस सांगितली आहे. आणि मी ते टाकीन पण काय काय आपण डिस्कस केलं ते, आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन, कुठल्या साईटवरून तुम्हाला बुक करता येईल ही ट्रेन, सांता क्लॉज ट्रेन टू गो टू द रोवानियामी. आणि अजून एक ब्रेकफास्ट, तुम्हाला वाटत असेल ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो का, हा तुमचा क्वेश्चन असेल, तर असं नाहीये, ब्रेकफास्ट इन्क्लूड नसतो, तर तुम्हाला तो ऍडिशनली घ्यावा लागतो. इथे एक काइंड ऑफ मेनू कार्ड देतात ते पर केबिन मध्ये. सो तुम्हाला अगदीच जर प्रॉपर लंच किंवा रात्रीचा डिनर करायचा असेल तर तुम्ही मागवू शकता, बट प्राइस साधारणपणे €10 ते €15 दरम्यान आहेत. सो या तुमचा चॉईस आहे, तुम्हाला जर भूक असेल किंवा लागली असेल तुम्ही तो परचेस करू शकता. आणि मी शुअर नाहीये तुम्हाला ते आणून देतील का, आपल्याला जावं लागतं, बट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते, मे बी तुम्हाला आणून देत असतील इथे तुमच्या रूममध्ये, आणि तुम्ही ते परचेस करू शकता. तुम्ही अगोदरच करू शकता जेव्हा तुम्ही तिकीट बुक करताय तेव्हा, प्लस इथे पण तुम्हाला मिळतं. आणि इथे पण तुम्ही त्यांचा एक QR कोड आहे, ते स्कॅन करून ऑर्डर प्लेस करू शकता. तुमचा बोगी नंबर, डब्बा नंबर आणि कुठली केबिन आहे, 215, 214 वॉट एव्हर, तर त्या केबिनमध्ये ते मे बी आणून देतील. सो अशी ही प्राइसिंग सिस्टीम आहे, अफोर्डेबल आहे आय वुड से, कारण की जवळजवळ 12 तासाचा जर्नी आहे आणि पर पर्सन एक €50 ते €60 तुम्हाला पे करावे लागतात केबिनमध्ये. जर तुम्ही कपल असाल तर ते खूपच परवडतं. तुम्ही जर एकटे असाल तर साधारणपणे 105 आणि 125 असं सांगितलं तसं तुम्हाला करावं लागेल. सो अशी ही ओव्हरऑल ट्रेन आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. बाहेरची सिनरी तर खूपच मस्त आहे, सगळीकडे बर्फ, पांढरी चादर, आणि तुम्हाला विंडो दिली आहे, तुम्ही बघू शकता, त्यामुळे खूपच. आणि सफिशियंट टाइम मिळतो, असं नाही की गडबड होतीये, नाश्ता करा लगेच उतरा. सो 11 वाजता सुट्टे ही तुम्ही आरामशीर 7 ते 8 तास झोपू शकता, उठून बाहेर बघू शकता, फ्रेशन अप होऊ शकता, ब्रेकफास्टला जाऊ शकता. ब्रेकफास्टवर आल्यावर सुद्धा तुमच्याकडे 2 तास अजून आहेत. आता वाजले आहेत 10:30. आमची आता अजून पाऊण तासाने ट्रेन पोहोचेल. तो स्टील तुमच्याकडे एक 2 तास सकाळचे खूप 2-3 तास सकाळचे खूप मोकळे तुम्हाला मिळतात, ज्यामध्ये तुम्ही सगळी ट्रेन
फिरू शकता, एक्सप्लोर करू शकता आणि ब्रेकफास्ट पण करू शकता. सो नक्की तुम्ही जर आलात या हेल्सिंकी रोवानिएमीला तर नक्की ही ट्रेन ट्राय करा. खूप युनिक एक्सपिरियन्स आहे लॅपलँडला जाण्यासाठी. सो गाईज, वेलकम टू रोवानिएमी. फायनली आम्ही पोहोचलो आहे रोवानिएमी. माझ्या बघू शकाल इथे हा बोर्ड आहे. सो या थंडी हवा आहे, स्नो नाही पडत आहे आत्ता तरी सध्या. सो आता वाजले आहेत बरोबर 11:05. सो ऑन टाईम ट्रेन होती, काहीच प्रॉब्लेम नाही आला. मी कॅमेरा उलटा करून दाखवतो. सो ही आमची ट्रेन होती आणि ही आहे सांता क्लॉज एक्सप्रेस. सो ही अशी कंप्लीट सिटीचा एंट्रन्स इथून आहे एक आणि एक इथून आहे आणि हे तुम्ही बघू शकता रोवानिएमी. येस. सो चला हा व्हिडिओ इथेच थांबू. आम्हाला आज एक रात्री टूर घ्यायची नॉर्दर्न लाईट्सची. सो ती पण एक्सायटिंग होणार आहे. आल्या नॉर्दर्न लाईट्स होप्सो बघायला मिळतील. सो आम्हाला बघायला मिळाले की नाही मिळाले यासाठी तुम्ही नक्की पुढचा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ इथेच थांबू आणि तुम्हाला कशी वाटली ट्रेन जर्नी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओ पण इथेच थांबू.